तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा. तर सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर श्रीमान सरकार थोडं कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे आज गाईच्या धारी काढणं हे माझ्याकडं आहे. त्यामुळे सकाळ सकाळ छान अशा सगळ्या गाईंच्या धारी काढून घेतल्या, मुलांना शाळेत पाठवलं, घरातली सगळी कामं आवरली आणि लगेचच एक ब्लाऊज फिटिंगचा राहिला होता, त्याला फिटिंग करून घेतली. ब्लाऊज तसा अगोदरच स्टिच केलेला, परंतु कामाने काही फिटिंगची मापे टाकायची राहिलेली होती, ती टाकून घेतली आणि थोडंसं कापड त्याचं उरलेलं होतं ब्लाऊज स्टिच करून. तर त्याची एक पोटली बनवायची होती, मला खूप दिवसापासून बनवायची होती खरं तर, परंतु आज वेळ काढून म्हटलं आज पोटली ही बनवावीच. तर याचं कटिंग आणि स्टिचिंग काही शूट केलं नाही मी, कारण याआधी मी काही पोटली स्टिच केलेली नव्हती. यूट्यूबवर बघूनच ही स्टिच केली, परंतु फारच छान बनली होती ही पोटली. त्यात 2 मोबाईल आरामशीर बसणार होते, इतकी छान पोटली बनली होती ही. पोटली तर आवडलीच होती, परंतु त्याचे जे लटकन बनवले होते ते इतके छान बनले होते. तितक्यात पोस्टमन दादांचा फोन आला, एक पार्सल आलं होतं जे की मी सख्या बहिणी सख्या जावा यांच्याकडून मागवलेलं होतं. पार्सल तर मागवलं होतं, पण असा विचारसुद्धा केला नव्हता की 4 दिवसाच्या आत पार्सल माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि खरंच इतकं ट्रस्टेड पेज आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल असे त्यांचे प्रोडक्ट असतात. तशी माझी पहिली वेळ नव्हती, याच्या अगोदरही मी खूपदा त्यांच्याकडून शॉपिंग केलेली होती, परंतु या वेळेला असं झालं की 4 दिवसाच्या आतमध्ये पार्सल माझ्यापर्यंत पोहोचलं. आणि मेन्स म्हणजे जरी पार्सल पोस्टाने आलं तरी घरापर्यंत ते पार्सल पोहोचतं. पार्सल ओपनच करायचं तितक्यात बाबांनी मला आरोळी दिली की ऊन आहे तोपर्यंत गोठ्यात थोडासा कचरा होता, तर तो पेटून द्यायचा होता, कारण गोठा आपण बराचसा कमी केलेला आहे, कारण गोठ्यामध्ये खूप सारा गोचिडाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तिकडचं काम झालं आणि लगेचच म्हटलं दुसरं काम निघण्याच्या अगोदर पार्सल ओपन करूया. तर पार्सलमध्ये मी मागवली होती आईसाठी एक छान अशी साडी, जी की मला फार आवडली होती आणि तिला खूप छान दिसेल म्हणून मी मागवलेली होती. पण विचारसुद्धा केला नव्हता की साडी खरंच खूप छान येईल. तर राणी पिंक कलरची साडी होती आणि मुनिया पैठणी आहे या साडीचं नाव. साडी लांबी रुंदीलाही परफेक्ट आहे आणि कलर मी जसा मागवला होता अगदी तसाच आहे. आणि या साडीचं मेन्स मला जे जे आवडलं ते म्हणजे पदर, आणि या साडीचे काठ इतके सुंदर आहेत आणि पदरही खूप छान आहे. आणि ब्लाऊज पीस तर पैठणी ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज स्टिच केल्यावर ही साडी इतकी सुंदर दिसणार आहे. ही साडी फक्त मुलींनाच नाही तर वयस्कर काकूंना मावशींना सुद्धा खूप छान दिसेल. मी याआधीही सख्या बहिणी सख्या जावांकडून खूपदा शॉपिंग केलेली आहे. त्यांच्याकडं फक्त साड्याच नाही तर ड्रेस कॉर्ड सेट असतील मुलींचे आणि ज्वेलरीसुद्धा खूप छान असते आणि तेही प्रत्येकाला परवडेल असे रिजनेबल प्राईजमध्ये असते आणि वॉरंटीसुद्धा असते. फक्त आपल्याला एक ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी असतो. तर हे एक मी मिनी गंठणसुद्धा ऑर्डर केलं होतं त्यांच्याकडून, फार सुंदर आलेलं आहे. गरम गार पाण्यातसुद्धा आपण यूज करू शकतो. असं हे मंगळसूत्र आहे, मला फार आवडलं. सोन्याला लाजवेल असं हे मंगळसूत्र होतं. आपण सांगितल्याशिवाय समोरच्या माणसाला कळणारसुद्धा नाही सोन्याचं आहे की खरंच हे बेंटेक्समध्ये आहे. 1 ते 1.5 वर्ष याला आपण कंपल्सरी ही वापरू शकतो, तशी याची वॉरंटी आहे. आणि हे मंगळसूत्र मला फक्त 600 ते 650 असं काहीतरी मिळालं होतं. एक्झॅक्टली माझ्या लक्षात नाही कितीला मिळालं. तर तिथंच ऋत्विक अभ्यास करत होता, प्रोजेक्ट बनवत होता, तर त्याला थोडीशी हेल्प करायची होती. त्याला थोडेसे प्राण्यांचे फोटो त्याच्या प्रोजेक्टमध्ये चिकटवायचे होते. त्याला ते काही जमत नव्हतं, मग त्याला सांगून दिलं. तसा तो खूप हुशार आहे, एकदा दाखवून दिलं की तसंच करण्याचा प्रयत्न करत असतो. तर एकदा एक फोटो त्याला चिकटवून दाखवला, तर तशाच पद्धतीने त्याने प्रत्येक फोटो चिकटवून घेतले. समोरची माहितीही त्यानेच त्याच्या हाताने लिहिली. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग व्हिडिओ. तर सख्या बहिणी सख्या जावांची शॉपिंग कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीही त्यांच्या पेजला फॉलो करू शकता. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जा. रामकृष्ण हरी.